दिवाळी पाडव्याच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू श्री शंकर महाराज, योगी श्री हरिनाथ बाबा आणि श्री ज्ञाननाथजी रानडे यांना विनम्र अभिवादन करून आपण आजच्या एपिसोडची सुरुवात करतोय. काका नमस्कार. नमस्कार. आपण आज इथे सुधीर रानडे काकांच्या ध्यान मंदिरात आहोत आणि काका आजच्या एक आध्यात्मिक गप्पांचा विषय असा आहे की 30 ऑक्टोबरला शंकर महाराजांचा प्रकट दिन आहे. तर त्या निमित्ताने काही एक वैचारिक देवाणघेवाण तुमच्याशी करायची आहे. तर आपण त्याला सुरू करूया. तर काका आता असं विचारावंसं वाटतं की महाराजांच्या खूप जे त्यावर साहित्य जे आहे तर त्याच्यामध्ये त्यांच्या प्रकट होण्याच्या खूप कथा आहेत आणि आपले वडील ज्ञाननाथजी रानडे हे महाराजांच्या सहवासात सुमारे 12 वर्ष होते. तर त्यांच्या तोंडातूनही तुम्ही काही कथा ऐकल्या असतील. तर त्यापैकी एखादी कथा किंवा काय कथा आहे योग्य ती आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल का? बरोबर. सद्गुरु शंकर महाराज की जय, परमपूज्य योगी ज्ञाननाथ जी महाराज की जय, सिद्ध आदेश आदेश. मुळा म्हणजे जे संत सत्पुरुष जे असतात की शंकर महाराज घ्या, स्वामी घ्या, साईबाबा घ्या, ही जी मंडळी आहेत यांचं प्रकट दिन किंवा पुण्यतिथी हे आपण साजरी करतो, हे आपल्यासाठी करतो. आपल्याला त्यांचं अनुसंधान राहावं, आठवण राहावी किंवा वर्षभरात कुठं विसरलो आपण तर ते अनुसंधान राहावं म्हणून आपण हे प्रकट दिन पुण्यतिथी करतो. बरोबर. त्याच्याशी त्यांचा संबंध कुठलाही नसतो. कारण प्रगट होणं आणि देह विसर्जित करणं या सर्व गोष्टी या त्यांच्या हातामध्ये आहेत. देह ठेवणं येणं हे पूर्णपणे त्यांच्या हातात आहे. तो अधिकार पूर्ण आपल्याला जसं मृत्यूची वेळ हे बघावी लागते, वेळ की येतोय का नाही येतोय का नाही येतोय, त्यांना तसं नसतं. जन्मही त्यांच्या हातात आहे, मृत्यूही त्यांच्या हातात आहे. ते म्हणतील तेव्हा देह ठेवू शकतात त्याच्या, आणि त्यांचा सगळा तो योग बघूनच ते ठरलेलं आहे सगळं त्याच्याप्रमाणे. त्यामुळे प्रगट दिन पुण्यतिथी दिन हे आपण करतो. आणि हे संत सत्पुरुष जे आहेत ते येतही नाहीत आणि जातही नाहीत, ते कायमस्वरूपी आहेत. जसे आपण काही वस्तू तयार करतो, एक भेळ घेतली की हे घाल ते घाल ते घाल ते घाल सगळं घालतो. तसं ज्या वेळेला त्यांना जन्म घ्यायचा असेल काही कार्यासाठी किंवा एखाद्या कामासाठी, त्यावेळेला त्यांनी आपली पंचतत्व जी विलीन केलेली असतात, पंच याच्यात विलीन केलेले असतात आणि फक्त वर ब्रह्मरंध्रात त्यांनी त्यांचा प्राण ठेवलेला असतो. अशा वेळेला ती तत्व ते एकत्र करतात आणि ती तत्व एकत्र करून ते शरीर रूप सुद्धा धारण करू शकतात आणि त्या आपल्या समोर येऊ शकतात, बोलू शकतात. कारण त्यावेळेला आम्हाला महाराज म्हणायचे ना की अरे भूत मेलेली उभी राहतात, माणसं गेलं तर भूतवून तयार होतात, उभी राहतात. मग आम्ही तर संत सत्पुरुष आहोत, त्यामुळे आम्ही आमच्या मनाप्रमाणे कधीही येऊ शकतो आणि कधीही जाऊ शकतो. हे आमच्या हातात आहे. आता आमचं प्रगट दिन किती वेळेला करणार, कुठं करणार, काय करणार, इतके ठिकाणी आम्ही आहोत. आता बरेच ठिकाणी तुम्ही भेटलं नाथांच्या मच्छिंद्रनाथांची इथं समाधी आहे, तिथं समाधी आहे, इथं समाधी आहे, पण तसं नाही. आम्ही विचारलं की हे काय प्रकार आहे, प्रत्येक ठिकाणी समाधी काय प्रकार आहे? ते म्हणले तसं नाहीये, हे वायू स्वरूप ज्योती स्वरूप आहे. त्यामुळे हे वायू रूपातनं कुठेही जाऊ शकतात आणि मग जिथं प्रगट होतील ते ठिकाण लोक त्याला मान्य करतात. म्हणजे तिथे प्रकट झाले, तिथे प्रगट झाले म्हणून ते तिथले ठिकाण मान्यवर धरतात. पण ती समाधी होऊ शकत नाही, अजिबात होऊ शकत नाही. त्याप्रमाणे हे तत्व एकत्र करतात आणि जन्म घेतात त्यावेळेला, म्हणून आपण त्यांना प्रगट दिन म्हणतो. तो आपल्याला आठवणीत राहावा म्हणून प्रगट दिन करतो आपण. त्याप्रमाणे शंकर महाराजांचं सुद्धा आता प्रगट दिन आहे, पण ते कायमस्वरूपी आहेत.
प्रगट दिन हा आपण ठरवलेला आहे. आता माझे दोन तीन वेळा बरेच आता प्रकार बघितले. हे म्हणले नाही आपण पुण्यतिथी या दिवशी करू, त्या दिवशी करू. अहो म्हटलं असं कसं? ज्या दिवशी देह ठेवलेला आहे त्याची आठवण म्हणून आपण पुण्यतिथी ठेवतो ना. बरं पुण्यतिथी ही संतांचीच का असते? बाकीच्यांच्या याला पुण्यतिथी म्हणतात का? नाही. कारण का? तर जाणं येणं त्यांच्या हातात आहे. त्यामुळे ज्या वेळेला उत्तरायण असेल, काही त्यांचे ठरलेले ऋतू असतील, त्याच वेळेला ते त्या मिनिटाला त्या वेळेलाच ते घेतात. ज्ञाननाथजीने आपले प्राण 3 ते 4 दिवस थांबवले होते आणि नुसतं म्हणायचे की थांब जरा मी आलो, थांब जरा मी आलो. ज्या वेळेला त्यांनी गुरूंना शब्द दिला होता की मी नवरात्र मरेपर्यंत करीन, त्याच वेळेला नवरात्रच्या 3ऱ्या-4थ्या माळेला त्यांनी देह म्हणल्याप्रमाणे ठेवला आणि तो सुद्धा योग स्थितीत ठेवला की 2 दिवस त्यांच्या आधी चक्रावर सगळ्या क्रिया चालू होत्या. चक्रावर क्रिया चालू असताना मध्ये मध्ये त्यांना त्रास व्हायचा. त्यावेळेला आमची मधली बहीण होती श्यामला सहस्रबुद्धे, रेकी करायची. तर त्यांना युरिन झाली नाही म्हणून ते म्हणले मी बघते व्हायला पाहिजे, नाही तर पॉइझन आहे. ते डॉक्टर म्हणले बघा म्हणले तुम्ही काय असेल तुमच्या ह्याच्या, म्हणून ते करत होते. तर यांची चक्रावर साधनं चालू होती आतमध्ये. तर ते आतल्या बेडरूममध्ये होती, ही बाहेर हॉलमध्ये होती. तर तिला सांगितलं, मला सांगितलं तू बाहेर जाऊन सांग तिला की माझी चक्रावर सगळं काम चालू आहे, माझी गडबड माझी जायची, तर तू गडबड करू नकोस. तुला थांबायचं असेल थांब, नाही तर घरी जा, पण म्हणजे माझ्या ह्याच्यात डिस्टर्ब करू नको. काका आपण असं थोडक्यात यावरून असा बोध घेऊ शकतो की त्यांच्या ज्या प्रकट दिनानिमित्त ज्या विविध कथा आहेत त्यामध्ये जास्त गुंतून राहू नये, म्हणजे त्यांच्या शिकवणुकीकडे आपण लक्ष द्यावं, लक्ष देऊ नये अजिबात. हा. आता शंकर महाराजांनी त्यांना ठरलं होतं ना, 6 महिन्यापूर्वी त्यांनी आधी सांगितलं की मी इथं देह ठेवणार. हो. जागा दाखवली की ती सातारा आणि पुणे शहराचा मध्य भाग येतो. त्यामध्ये त्यांना तिथे गेलं. मालपाणींची जागा आहे ती. मालपाणी 2 भाऊ तिथं बोलवले. अजून ते मालपाणी तिथं बॉडीवर आहेत त्या, निलेश मालपाणी. त्यामुळे त्यांनी तिथं बोलवलं, सांगितलं, दाखवलं. म्हणजे हे काय झालं की त्याने आधीच ठरवून ठेवलं होतं. आणि एवढंच नाही तर त्यांनी 13 का 17 वर्षापूर्वी ठरवलं होतं देह ठेवायचं. परंतु ज्या वेळेला डॉक्टर म्हणले की तुम्ही मला शब्द दिलाय की मी पूर्ण झाल्याशिवाय, माझा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय मी जाणार, देह ठेवणार नाही, मग तुम्ही आत्ता देह कसं ठेवता? मग ते म्हणले ठीक आहे डॉक्टर, तुम्ही शब्द दिलाय, म्हणजे डॉक्टर धनेश्वर, त्याप्रमाणे मी म्हणले पुढे देह ठेवतो. म्हणजे यांच्या हातात किती आहे? 13 वर्ष ते थांबले. हे सिद्ध पुरुष आहेत, त्यामुळे त्यांच्या मनाप्रमाणे ते देह ठेवू शकतात आणि येऊ शकतात. आणि त्याप्रमाणे मागे जसं मी म्हणलं तसं नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ हे कधी बघू नये. बरोबर आहे. कारण आपण वावरतो आणि त्यांची वावरणं याच्यामध्ये तुम्हाला तफावत जाणवेल. की अरे हे असं म्हणतात, हे दिसायला असे वाकडे तिकडे आहेत, दारू पितात, हे महाराज काठ्या मारतात, हे लंगोटी सुद्धा नसते, त्यांच्या लग्न असतात. हे आपण बाह्य विकारणी बघतो, पण बाह्य विकारणी बघण्यात अर्थच नाहीये. कारण हे विकार तुमच्यात निर्माण होतात, म्हणून तुमच्या मनात येतं की हे नग्न का, हे असे का. ते नग्न याच्यामध्ये फरकच नाही का, आत्मा फक्त ते ओळखतात. आणि ते हे सगळे प्रकार आहे ते आपल्याकडे आहेत. आता प्राणी एखादा नग्नच असतो ना, का कपडे घालून नसतो? गाय घ्या, म्हैस घ्या, कुत्रा घ्या, अशा वेळेला आपल्याला काही वाटतं का हो? का? मग अशी मंडळी पाहिजे तर तुम्हाला का वाटावं? आता काका, हे प्रकट दिनाच्या निमित्तानं आपण बोलतोय, तर आपण जेव्हा स्वतःला एक शंकर भक्त किंवा शंकर सेवक असं म्हणवतो आणि प्रकट दिनाच्या निमित्त जेव्हा आपण महाराजांच्या समोर उभे राहतो, तेव्हा जी तुमची साधना तुम्ही करत असता किंवा एक वर्षभरात जे काही केलेलं असतं त्याचा एक लेखाजोखा तुम्हाला महाराजांच्या समोर एक उभं राहून द्यावासा वाटतो.
तर त्यांचं प्रकट होणं आणि समाधिस्थ होणं हे त्यांच्या इच्छेनुसार होतं. तर एक शंकर सेवक म्हणून जेव्हा आपण आपल्याला म्हणवतो, तेव्हा आपली काय जबाबदारी आहे, हे सांगू शकाल का? आपली जबाबदारी म्हणजे ही आहे की ते कायमस्वरूपी तिथं आहेतच. हां. फक्त प्रगट दिनालाच जाऊन उपयोग नाही. प्रगट दिनालाच जाऊन उपयोग नाही. उलट मी तर असं म्हणतो, प्रगट दिनी किंवा पुण्यतिथीच्या दिवशी जास्त गर्दीने गडबड करूच नाही. महाराज शांत भेटत नाहीत, गर्दी असते. त्यांच्या बरोबर हे मागण्याची डोंगर उभा असतो. हा मागतो, तो मागतो, तो मागतो. कारण आपण प्रेमाने कुठं जातो त्यांच्याकडे? शंकर महाराजांकडे काय, सिद्धपुरुषांकडे आपण जातो, आपल्या गुरूंकडं, ते फक्त मागण्या पूर्ण कराव्यात म्हणून जातो. त्यामुळे मागण्यांची लिस्टच्या लिस्ट असते आपल्याकडं. ते सांगत सांगत डोंगर साठलेला असतो. ते आपले ठेवून देतात, बरं राहू दे, आणि पुन्हा वर्षभर आपण जातच नाही. कारण माझ्या मागण्या मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण झालेल्या नाहीयेत. आणि त्यांना कुठलीच गरज नाहीये. त्यांना 5 नारळाची गरज नाही, सोन्याच्या अंगठीची गरज नाहीये, कसलीच गरज नाही. कारण निर्मातेच ते आहेत. ते आहेत, बरोबर आहे. तर त्यांना या गोष्टीची गरजच काय? त्यामुळे मी तर म्हणतो, चालता बोलता श्वासागणित त्यांची आठवण तुमच्या हृदयात पाहिजे. म्हणजे ते महाराज जसं म्हणतात की अंतरीचा शंकर जागा करा, हे जागा करा. म्हणजे आहे एक खूप लहान वाक्य, पण याच्या मागे त्यांना खूप काही खूप वेगळं आहे. अपेक्षित आहे. की तुम्ही आतमध्ये मला बघा, मी तुमच्यात आहे, पण तुम्ही आत बघतच नाही आणि माझ्या समाधीकडे, दगडी समाधीकडे धावत सुटताय. तुम्ही श्वासावर जर केलं किंवा सतत जर त्यांची आठवण ठेवली, तर तुम्हाला तिथं जायची गरज आहे. सावतामाळी पंढरपूरला जायचे का? सावतामाळी आयुष्यात पंढरपूरला गेले नाही, पण काम करताना, उठता बसताना सतत पांडुरंगाचा ध्यास होता. आणि त्या ध्यासाखातर पांडुरंगांना शेवटी त्यांच्या इथं यावं लागलं. हो. पांडुरंग येऊन उभे राहिले की तुला वेळ मिळत नाही पण मी आलो. ही एकरूपता आणि ओढ ही तेवढी आपली राहिली पाहिजे. बऱ्याच वेळेला पुण्यतिथीच्या दिवशी गर्दी असायची. रात्री वेळेच्या वेळेला महाराज आमच्या इथं शरीरात प्रवेश करायचे. रात्री आम्ही झोपलेलो असं 12-12:30 आम्हाला उठवायचे. अरे उठा रे उठा, झोपता काय, मी आलोय. मग जागे व्हायचो आम्ही. ते म्हणले काय झाले, आज दिवसभर मी कंटाळलोय, सगळ्या मागण्यांचा डोंगर उभा राहिलाय आणि नुसतं डोकं आपटून लोक जातात, त्यामुळे मी कंटाळलोय, मी आलो, निघून पळून येतो. मग तिथं बसायचे आमच्या इथं, ज्ञानेश्वरीची एखादी ओवी सांगायची, बोलायचे. बऱ्याच वेळ त्यांचं बोलणं कळायचं नाही, कारण जिभेच्या ह्याच्यामुळे कळायचं नाही. ते आमची आई फक्त ओळखायचे काय म्हणते ते, तोडकं मोडकं बोलायचे. मग चहा त्यांना लागायचा. जो मुझे चाहता है इसको मैं चाय, त्यामुळे मग चहा आम्ही करायचो. कप बशीमध्ये चहा भरायचा, त्यांना हातात घेता यायचं नाही. मग आई आमची चहा ओतायची बशीमध्ये, चहा ओतून ते त्यांच्या तोंडाला लावायचे. मग ते 2-3 घोट घ्यायचे. मग बाकीचा चहा प्रसाद म्हणून घ्या म्हणायचे. तो आम्ही कपात ओतून सगळेजण आम्ही चमच्याने घ्यायचो. म्हणजे काय होतं, आम्हाला तिथं जायची गरज वाटली का? महाराज आमच्या प्रेमा खातर आणि त्यांचं आमचं प्रेम याच्याकरता ते रात्री आमच्याकडे यायचे आणि बोलायचे, जायचे. म्हणजे जे आपण असं म्हणू शकतो की दुर्गाष्टमी म्हणजे महाराज प्रकट झाले तो दिवस पण दुर्गाष्टमी आणि समाधिस्थ झाले तो दिवस पण दुर्गाष्टमी. म्हणजे हे दिवस प्रामुख्याने खूप खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. पण महाराजांना याही दिवसाचं म्हणजे बंधन नाहीच ना, म्हणजे ते प्रत्येक क्षणी आहेत. कारण काय आहे, ते काली उपासक होते. हा, महाराजांची उपासना, काली उपासना मोठ्या प्रमाणात होती. अच्छा. त्यांनी कालीचं दर्शन सुद्धा आमच्या आईला दिलेलं, मधल्या याच्यात मी सांगितलं ते. म्हणजे पुन्हा ते रिपिटेशन नको. ढेकणे मामांच्या घरी, ढेकणे मामांच्या घरी. बरोबर. त्यामुळे दारूचं पाणी करून पाजले त्यांना, ही ताकद त्यांची होती. त्यामुळे त्यांना या गोष्टींची कुठलीही गरज न, आपण त्यांच्यावर दिवस लागतो. म्हणून मी सुद्धा आमच्या इथं महाराजांनी देह ठेवल्यावर मी पुण्यतिथी साजरी करत नाही. त्यांचा जो जन्मदिवस आहे गणपती मधला, गणपती बोडायच्या आधी दशमी, वामन द्वादशी, ती मी साजरी करतो. आणि वामन द्वादशी त्यांचा वाढदिवस आहे, प्रगट दिन, आणि ते गेले नवरात्रामध्ये. त्यामुळे मी म्हणतो की महाराज आहेतच 24 तास, त्यांचं वास्तव्य आम्हाला जाणवतंय. तर मी त्यांची पुण्यतिथी कशी साजरी करू?
ते आहेत तर कशी साजरी करू. त्यामुळे पुण्यतिथी मी साजरी करत नाही. मी त्यांची आठवण ठेवतो कायम माझ्या आठवणीत. म्हणून त्यांचा जन्मदिवस साजरा करतो. हम्म. त्याच्यातून आपल्याला काहीतरी घ्यायचं असतं. बरोबर. त्यांनी दिलेला बोध, त्यांनी कसं वागावं ही दिलेली शिकवण आपल्याला आयुष्यात त्यांनी उभं केलंय. आपल्या आयुष्यातला अंधेर दूर केलाय. हे त्यांनी कसं केलं, काय केलं याचं चिंतन करायला पाहिजे. आणि नुसतं सुद्धा महाराजांच्या समाधीला जाऊन काहीच उपयोग नाही, वाचन करून उपयोग नाही. तुम्ही त्यांच्याशी श्वास रूपाने मनाने अटॅच झाले पाहिजे सतत. तर तुम्हाला त्याचा आनंद, त्याचा वास, महाराज असल्याची जाणीव हे कळेल. आणि लोकांपासून तुम्ही सावध राहायला पाहिजे. कोणी मी महाराज आहे म्हणतो. हो हो. तेच काका, तो एक पुढचा प्रश्न आहे की आता जसं आपण आम्ही तुमच्याकडून ऐकतोय की किंवा महाराजांचं जे विविध साहित्य आहे महाराजांच्यावर, त्याच्यामध्ये एक आहे की त्यांना प्रसिद्धी नको होती. महाराज म्हणतात की मला कमावण्यासारखं नाही, त्यामुळे माझ्याजवळ गमावण्यासारखं काही नाही. पण त्याच वेळेला जे हल्ली जे चालू झालंय की ठिकठिकाणी प्रकट दिन महाराजांचे साजरे होतात, स्वामींचे साजरे होतात किंवा लोक म्हणतात तुम्ही आमच्याकडे या. आता काही काही ना त्याच्यातून खूप आध्यात्मिक फायदाही होतो की तुम्ही महाराजांशी कनेक्ट होता. तर त्याचा एक म्हणजे काय म्हणू की आपण एक मनाला एक कसं हे करायचं की एक बॅलन्स राखणे म्हणतात की अ, त्या त्या या सगळ्या प्रकाराकडे कसं बघायचं आपण? मुळामध्ये महादेव मी सांगितलं की नळ अनेक होऊ देत, लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय होऊ दे, परंतु त्या नळावर बादल्या भरून विकायचा व्यवसाय होऊ नये. त्या नळावर बादल्या पाण्याच्या भरून विकायचा व्यवसाय होऊ नये. लोकांना ची तहान भागावी, लोकांना त्यातनं आनंद मिळावा, ह्या गोष्टी तिथं होणं महत्वाचं आहे. की चांगली प्रवचनं, चांगली कीर्तनं, महाराजांनी काय सांगितलं काय नाही. बर, महाराज असं बसून कधीही तास तास प्रवचन करत नव्हते. महाराजांनी कुठेही असं लिहून ठेवलेलं नाही. शंकर गीता हे आपण लिहिलेली आहे, पुस्तकं आपण अनुभवातून लिहिलेली आहे. त्यांनी फक्त हात ठेवला की त्यांचं आतलं लिखाण सगळं कळायचं. आणि सर्वात त्यांची जवळीक असेल ते ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वरी आणि दासबोध, बस, हे त्यांच्या अतिशय जवळीक आहे. काही म्हणलं तरी ते म्हणायचे माऊलीचा, माऊली परिपूर्ण आहे, पूर्णत्व आहे ते. त्यामुळे ते म्हणायचे तिथं जात जा. आणि ते म्हणायचे बऱ्याच लोकांनी, मेंदळ्यांनी काय किंवा डॉक्टरनी काय, उपळेकरनी काय, इतर लोकांनी काय भरपूर प्रयत्न केला की महाराज आळंदीला चला. ते म्हणायचे नाही, मी आळंदीला येणं शक्य नाही, कारण मी तिथं माझी जाणीवच राहणार नाही तिथं. कारण ती ताकद एवढी आहे की बर्फ विरघळतो तसं मी विरघळून जाईन, मी राहणार नाही माझे. तरी सुद्धा लोकांनी त्यांना गाडीत बसून नेल्यानंतर 20व्याच्या पादुका आपण जे आहेत की पहिली पालखी निघाली की तिथं थांबते. आता मंदिर मोठं झालंय, त्या 20व्याच्या पादुकापासूनच त्या अवस्थेत जायला लागले. आणि समाधी जवळ गेले त्यावेळेला कंप्लीट उचलून त्यांना न्यावं लागलं की ते राहिलेच नाही, ते तिचं विरघळले. एवढी माऊलीच्या समाधीची इथं ताकद आहे. त्यामुळे माऊलीच्या इथं सुद्धा जाताना आळंदीला नुसतं तिथं डोकं ठेवून उपयोग नाही, तर माऊली जिथनं गेलेली आहे, आतमध्ये बसलेली आहे जाऊन, त्या नंदीच्या तिथं 10 मिनिटं बसायला पाहिजे आपल्याला. शिवाला नमस्कार करून नंदीच्या तिथं 10 मिनिटं बसून त्यांची प्रार्थना केली पाहिजे. त्यावेळेला आपला नमस्कार हा तिथपर्यंत पोचतो आणि माऊलीला कळतं की आपला साधक आलेला आहे. आमच्या इथं मध्ये सिद्धपुरुष बीरनाथजी म्हणून आले, नाथपंथी बीरनाथजी, त्यांना असंच नेलं. ते त्या ट्रान्समध्ये गेले, समाधीवर पडले, ते त्यांना उचलून बाजूला ठेवावं लागलं. म्हणजे जागरूकता किती आहे तिथं, एवढी जागरूकता की तिथं भले भले लोक. त्यामुळे महाराज सुद्धा तिथे गेले तर विरघळून गेले. ते म्हणले माऊली माझे 7 पायऱ्या वर आहे, फार अवघड आहे म्हणले.
त्यामुळे तिथं जायचं नाही ते. एवढंच काय, अजून जारण मारून उच्चारण करणारी जी लोक आहेत ती सुद्धा मंदिरात जात नाहीत. आमचे काही साधू लोक महाराज ज्या वेळेला तिथं होते ज्ञानाचे 700 वर्ष समाधीला पूर्ण झाली. आणि समाधीला पूर्ण झाल्यावर तिथं 1 वर्ष आमच्या इथं येणाऱ्या लोकांनी चक्री पारायण केलं ज्ञानेश्वरीचं. त्यावेळेला बरेच ही मंडळी भेटायला यायची चांगली. त्यावेळेस साधू लोक सुद्धा भेटायला यायचे. तर जे साधू हे करणारे जे होते ते बाहेर उभे राहायचे. ते म्हणायचे ज्ञानाचे तू येऊन बाहेर भेट, कारण आम्ही आत जर पाऊल टाकलं तर आमची विद्या सगळी जाईल. कारण ही सत्व शुद्ध ताकद आहे, तिथं आमची ताकद राहणार नाही. त्यामुळे तू बाहेर येऊन भेट. एवढी माऊलीची ताकद आहे आणि आपण ती ओळखत नाही. म्हणून बरेचसे लोक आळंदीतले सुद्धा समाधीला जात नाही. पुण्यातले तर लांब राहतात, पण आळंदीतले सुद्धा जात नाही. त्यामुळे समाधीला जाऊन तिथं बसायला पाहिजे. 10 मिनिटं नुसतं नमस्कार करण्यापेक्षा कुठेही तुम्ही शंकर महाराज समाधीला जा, इकडे जा, तुम्ही कुठेतरी निवांत जागा बसवून 10 मिनिटं तिथं शांत बसलं पाहिजे. डोळे मिटून तुमचा श्वास एकाग्र केला पाहिजे. श्वास एकाग्र करून तुम्ही त्या समाधीशी कनेक्टिंग व्हायला पाहिजे की महाराज मी आलोय, माझं येणं नमस्कार हा तिथं तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे ती एक ओळ आहे देवाची आहे द्वारी, ती अशा पद्धतीनं प्रत्येकाने जर केलं हो. तर त्याचा खूप म्हणजे स्वतःसाठी खूप त्याचा विकासासाठी उपयोग होतो. हो. आता काका म्हणजे महाराजांची शिकवण जी आपण म्हणतो की त्यांना अहंकार नको होता किंवा त्यांचं म्हणणं असायचं की जे जे तुम्ही भव्य उदात्त करता त्याच्या आड तुमचा अहंकार येतो, किंवा कर्म करा पण पूर्ण रीते होऊन करा, किंवा अशी जी महाराजांची अनेक भक्त मंडळी तुम्ही पण पाहिलेली आहेत की आता यल्लूबाई मानेंना पुत्र वियोग आणि पती वियोग हे दोन्ही होतं, पण त्यांना महाराजांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने एक मार्ग दाखवला, म्हणजे संगीत साधना किंवा ताईसाहेब मेंदळे. तर ही जी महाराजांची शिकवण आहे वेगवेगळ्या अनुभवातून किंवा वेगवेगळ्या शंकरलीलांमधून जी आपल्याला येते, किंवा काही वेळा आपण म्हणतो की बाबूराव रुद्रकर आणि ढेकणे मामा म्हणजे त्यांची चंद्रमौळी झोपडी, पण महाराज तिथेही खूप छान विराजमान झालेले असायचे. तर एक महाराजांची शिकवण काय होती? मुख्य म्हणजे तुम्ही खालीवर बघू नका, गरीब श्रीमंत बघू नका, त्याच्याकडे काय आहे काय नाही. महाराज पार अगदी तुमच्या ते मुंबईचे मी म्हणलं चुन्नीलाल मेहता, त्यांच्याकडे जाऊन राहायचे. सगळीकडे कपडे अंगठे घालूनही राहायचे, पण तितके ते मामींच्या गरिबीच्या घरात सुद्धा राहिलेले. म्हणजे त्यांच्याकडे कुठलाही भेदभाव नव्हता की याच्याकडे आपली सोय चांगली होती, सगळी सोय म्हणून तिथं निवांत राहावं, इथं काही असं नव्हतं. कारण त्यांना ते लागूच नव्हतं. आणि अध्यात्मामध्ये अहंकार हा तर अतिशय बेकार आहे. अहंकार तर पहिला नकोय. आणि आलं की त्याच गोष्टी आपण पहिल्या घेतो की मी काहीतरी विशेष करतो, हा पहिला अहंकार जाणवतो. आणि त्या अहंकारामुळेच वाटणं होतं, आपण पुढे जात नाही. म्हणून तर महाराज म्हणायचे ना की तुम्ही, बरेचसे लोक सांगतात की अध्यात्मात शिरल्यावर तुमचा राग लोभ द्वेष मद मोह मत्सर सगळं गेलं पाहिजे. अहो पण ह्या गोष्टी तुमच्या जीवाला जन्माच्या आधीच चिकटलेल्या आहेत. पहिलं तुमच्या पोटामध्ये आत्मा जातो, सोल प्रवेश करतो, तो निखळ लोण्याच्या गोळ्यासारखा क्लिअर असतो, त्याला काहीच चिकटलेलं नसतं. परंतु त्या वेळेला 3 महिन्याने जीव तिथं जातो. जीव आत्म्याला भेटला की त्याच्या बरोबरीने जो अहंकार असतो तोही कॅच करतो. म्हणजे त्या आत्म्याला जीव आणि अहंकार हे दोन्ही कॅच करतात. कॅच केल्यानंतर एकामेकावरती कुरघोडी करायला सुरुवात करतात. हा म्हणतो माझ्याप्रमाणे, आत्मा म्हणतो नाही. आत्मा कसा ऐकेल? तो ते तर परब्रह्म आहे, ते ऐकणारच नाही. मग हे सगळे एक एक घेऊन त्याला चिकटतात. चिकटल्यावर ते म्हणतो कळल्यानंतर की बाबा मला सोडव, मला सोडव, मला सोडव या घाणीतून. परंतु जीव दशा आणि ही त्याला सोडत नाही. ही पोटात असताना तुझा त्रास देते. पोटात लाथा मारतात करतात, हे सुद्धा उद्योग सगळे तेच आहेत.
म्हणून 4-5 महिन्यानंतर अबॉर्शन ते करत नाहीत, कारण तो जीव आलेला आहे. जीव आलेला असतो. आणि तो काढला तर तो जीव सुद्धा त्रास देतो बालपणीचा, आणि ते काढणं फार अवघड आहे. मोठं काढू शकतो पण लहान अवघड आहे, अतिशय विचित्र आहे. त्यामुळे ह्या क्रिया आहेत, त्याप्रमाणे हे बघितलं पाहिजे सगळं. आणि तो झाल्यावर तो बाहेर येल्यावर तो म्हणतो मी तुला विसरणार नाही, मी तुला तुझं मनन करीन, तुला हे कर. आणि बाहेर आल्यानंतर तो विसरतो. आत्मा म्हणतो अरे काय आहे, तू काय कबूल केलं होतं, काय करतोस. पण आपले बाकीचे जे गुरु आहेत आपल्याला भेटणारे, ते आपल्याला संसारात ओढत जातात, आईपासून सगळे. आणि ते ओढलं की त्यावेळी तो विसरतो आपाप. मग त्याच्या नशिबाने ज्या वेळेला सद्गुरू भेटेल त्यावेळेस तो त्याची जाणीव करतो की मी कोण आहे, मी कुठून आलो, मला पहिलं नाव होतं का, मला जातपात होती का. त्यावेळी तो विचार करायला लागतो. तो या संसारातून हळूहळू बाहेर पडायला लागतो. की हा खेळ आहे, डोंबराच्या सारखं खेळ आहे. जसं माकड झाडाला एक हात धरून असतं, डोंबरने खाली एवढी खेळणी ठेवलेली असतात, तरी सुद्धा माकडाचं लक्ष एक हात सोडत नाही. लक्ष खाली असतं, एवढी लोक बघत उभी असतात. परंतु सगळ्याची नजर चुकून माकड ज्याला पाहिजे ती वस्तू घेऊन पळतं, सापडत नाही. तसं ह्या संसार हा खेळ आहे. इथं तुम्ही तुमचा एक हात तुमच्या आत्म्याला गुरुजवळ ठेवा. आणि या खेळामध्ये सगळं फक्त बघा, आणि यातनं तुम्हाला जे पुढचं चांगलं पाहिजे ते फक्त उचलून घेऊन पळा. पण या ह्याच्यात अडकू नका. माझा मुलगा, माझी बायको, माझी पोरं, माझी नातवंड, कोणी नाही, कोणी नाही. स्वार्थी, साधं मुंगीला स्वार्थ आहे, चावते, तर यांना काय नसू. ते रडतात, ते तुम्ही गेला म्हणून रडत नाही, का तुमच्या पासून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या बंद झाल्या म्हणून रडतात ते, की याच्यापासून आता मला काय मिळणार, फायदा होता तो संपला. आणि एक अटॅचमेंट जी असते ती थोडीशी दुःखाला कारणीभूत होते. 10व्या नंतर किती रडतात, काही रडत नाही. उलट आमच्या इथं तर मी प्रकार बघितलेत, उचलायच्या आधीच बायको विचारते पेन्शन किती मिळणार, मुलं विचारतात नोकरी, अरे बाबा त्याला उचलतं पहिलं, घेऊन तर जा पहिलं त्याला. म्हणजे दुनिया काय, तो मरतो यांच्यासाठी आयुष्यभर, पण त्याची त्यांना जाणीव असते का. तसं महाराजांचं म्हणणं की तुम्ही या संसारात अडकू नका. आणि त्यासाठी सुद्धा काल मी सांगितलं योग मार्ग आणि भक्ती मार्ग हे 2 मार्ग आहेत त्या शक्तीकडे पोहोचायचे. की योग मार्ग आहे हा आत्ताच्या चालू घडीला संसारी लोकांना हा न होणारा मार्ग आहे, अवघड मार्ग आहे. की हा मी सांगितलं त्यामुळे माकडाचा मार्ग आहे की शेपटीच्या बेसवर ते उडी मारतं, परंतु जर उडी चुकली तर खाली खलास. तसा योग मार्ग तुम्ही वरपर्यंत नाही गेलात तर तुम्ही जागेवर वारबल होता, वेडे होता, सेक्सी होता, काही प्रकार घडतात. त्यामुळे गुरु जर पक्का असेल तर योग मार्ग पूर्ण करून घेतो, नाही तर नाही. म्हणून नाथपंथामध्ये त्या क्रिया आहेत सगळ्या. पण भक्ती मार्ग तुम्ही जर केलात तर खारीचा मार्ग आहे. खार जशी तुमची जमिनीकडनं मुळावर जाते, मुळापासून बुंध्यावर जाते, बुंध्यापासून खोडावर जाते, खोडापासून फांद्यावर जाते, फांद्यावर जाऊन ते काही ना काहीतरी करून एक दिवस ती टोकावर पोचते. आणि टोकावर पोचते की तिला तो आनंद मिळतो की मी पोचले, सगळं जग मला दिसतंय, जो आनंद आहे तो मिळतो. त्याप्रमाणे तुम्ही नामस्मरण, सतत वाचन किंवा त्यांची ओढ हे जर केलं तर 100% तुम्ही त्या मार्गाला जाणार. संत सत्पुरुषांना खेचरी मुद्रा प्राप्त झालेली आहे की ज्या वेळेला आपण नामस्मरण करतो, तुकाराम महाराजांना झालेली आहे. नामस्मरण करून करतो या जिभेची खालची जी नस आहे ती नस तुटते, आणि ती तुटून ही जीभ पूर्ण मागं जाते. आणि मागं ज्या वेळेला आपली लंबकार पडजीभ म्हणतो, त्या पडजिभेतनं रात्रीच्या वेळेला एक थेंब येतो, त्याला आपण अमृत म्हणतो. तो थेंब त्या जिभेवर पडला की तो आतमध्ये जातो, आणि आतमध्ये गेले की ते अमृतात गेलं की नवं जीवन तुम्हाला मिळतं. तुम्ही सकाळी उठल्यावर फ्रेश होता, तुम्ही म्हणता अरे वा
आज ना खरंच झोप झाली पूर्ण वाटते. तो आनंद झोपेचा नाही, तुमच्यात जे अमृत गेलंय त्याचा तो आहे. आणि हे तुमच्यात सुद्धा घडत असतं. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये 17 वेळेचे स्तन्य म्हणले, 17 वेळेचे स्तन्य म्हणले ते ह्याला म्हटले. म्हणजे नामस्मरण करताना हे एवढं लक्षात ठेवून केलं पाहिजे, तर तो आनंद तुम्हाला मिळेल. म्हणून महाराजांचं म्हणणं, या 2 मार्गापैकी तुम्ही ह्या मार्गाने चाला, योग मार्ग करा, ध्यान धारणा उपासना करा, पण ती तुमच्या संसारी लोकांकरता ही फक्त मिठाप्रमाणे आहे. मीठ जसं चवीपुरतं येतो, जास्त स्वयंपाक झालं फेकून द्यायची वेळ येते, खारट चव जाते, नसेल तरी काही अर्थ नाही त्याला. पण तेच जर तुम्ही चवीपुरतं वापरलं तर त्याचा स्वाद तुम्हाला आनंद घेता येतो. त्याप्रमाणे तुम्ही चवीपुरतं वापरा, त्यामुळे तुमचा कुठेही गैरविचार, वाईट पाऊल कुठेही पडणार नाही. आणि ती दृष्टी येईल तुम्हाला की खरं काय खोटं काय, कोण फसवतंय काय करतंय याची दृष्टी तुम्हाला येईल. त्याकरता तुम्ही हा मार्ग स्वीकारा आणि करा, हे महाराजांचं सांगणं होतं. आणि बाकी राग लोभ द्वेष हे आपल्याबरोबर राहणार, हे जाणार नाहीत. हे शरीराला मासाला चिकटलेले आहे. फक्त सद्गुरू जे आहेत तो त्याला मार्ग बरोबर दाखवतात. जसं शेतामध्ये पाणी आलं, जास्त पाणी झालं तर आपण त्याला मार्ग करून देतो, सगळीकडे फिरवतो, म्हणजे मग शेताचं वाटोळ होत नाही. तसे राग लोभ द्वेष मद मोत्सर सगळे असले तरी त्यांना सद्गुरू सांगतो त्याप्रमाणे वाट करून द्यायची. राग आला पाहिजे. समजा तुमची मुलगी चालली, तिची कोण छेड काढली तर तिला मुस्काट फोडलं पाहिजे आणि त्याचं जाऊन पळवून, म्हणजे तुम्हाला राग पाहिजे. पण राग तेवढाच पाहिजे, राग चाकू घेऊन कोणाचा गळा कापला नाही पाहिजे. तिथपर्यंत राग जाता का म्हणे. म्हणजे रागाला मर्यादा पाहिजे, लोभ पाहिजे, की तुम्हाला गरजेपुरता पोटापुरता पैसा कमवला पाहिजे. तुमचं वित्त पित्त बरोबर असेल तर तुमचं चित्त मार्गी लागतं. महाराज म्हणायचे वित्त चित्त पित्त हे व्यवस्थित शरीरात पाहिजे. कारणापुरतं वित्त पाहिजे. तुमच्याकडे गरजेपुरता पैसा असेल तर तुम्हाला रात्री झोप लागेल. 2 नंबरचा पैसा आला की रात्रीची झोप उडेल. 56दा गादीवर करून बघाल, खिडक्या उघडून बघाल, मांजर उडी टाकली तरी भीती वाटेल. हा फरक आहे. त्यामुळे तुम्हाला राग पाहिजे, लोभ पाहिजे चांगल्या दृष्टीने, मोह पाहिजे चांगली गोष्ट, ती जर त्याला मिळेल तर मला का मिळू नये. मत्सर हा पाहिजे की तो जर महाराजांपर्यंत जाऊ शकतो तर मी का जाऊ शकत नाही. हा मत्सर पाहिजे. म्हणजे ह्या षड्रिपूंना व्यवस्थित मार्ग करून दिला पाहिजे, तर त्यांच्या शरीरावर परिणाम तुमचे चांगले होतात. आणि काही साध्य झालं तरी त्याच्या कह्यात जाता कामा नये. की एखादी सिद्धी प्राप्त झाली, तुम्हाला देवकृपेने करून घेतली, तर त्या सिद्धीच्या मागे तुम्ही धावता कामा नये. सिद्धी तुमच्या मागे धावली पाहिजे. पैशाच्या मागे तुम्ही धावता कामा नये, पैसा तुमच्या मागे धावला पाहिजे. कारण ह्या मार्गामध्ये तुम्हाला फसवण्याकरता सिद्धी प्राप्त होतात. तुमच्या हातनं कुठं कापूर निघेल, कुठं खडीसाखर निघेल, कुंकू निघेल, वशीकरण विद्या प्राप्त होईल, पण त्याच्यात तुम्ही अडकाल. याच्या पलीकडे जायचं तुम्हाला. म्हणूनच महाराज म्हणतात की सिद्धीच्या मोहात अडकू नका, आणि तुम्हाला जन्म मिळाला हीच मोठी सिद्धी आहे, की याच्यापेक्षा तुम्ही पुढे काय मिळवणार. सिद्धी आहे तुम्हाला. म्हणतो माऊली हरिपाठात काय म्हणतात, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. काका, महाराजांची जी सिद्ध वचनं आहेत ती नेमकी कोणती आहेत? पहिले मी 10 वचनं वाचून दाखवतो. याच्याप्रमाणे सांगतो की पहिलं आहे ती लेखणी माझ्या हातात. अशक्य ते मजलाच शक्य, इच्छा माझीच केवळ, टाइम इज द फॅक्टर, आमच्या पुढे कुठले सरकार, पंखे मी वायूच्या सहज गतीने
जात असेच। कैरी कैरी पत्ते के अंदर छुपेगी कितने दिन, बाजार में एक दिन जरूर आएगी। दिल जले पहले फिर जले परवाना, पहले जला सीख सीख ले फिर दूसरे को जलाना। रंग जाने रंगारी, भड़वा के जाने पिंजारी, जिसका बंदर वही नचाए। आता याच्यावर बोलायचं म्हणलं तर आपला भरपूर वेळ जाईल, हो. परंतु नॉर्मल म्हणलं तर लेखणी माझ्या हातात हा पहिला जर आपण घेतला तर शंकर महाराजांचं म्हणणं असेल की ती शक्ती उपासक आहेत. कोणाचंही जे नशीब आहे ते मी बदलू शकतो, ती ताकद माझ्या आहे, पण ती त्याच्या कर्मात असेल तर. कारण निसर्गाच्या विरोधात काही वेळेला मी जाऊ शकत नाही. जसे हे प्रेत उडवायचे करायचे, परंतु शेवटी निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही आपण. निसर्ग त्याप्रमाणे महाराज म्हणायचे की काही गोष्टी माझ्या हातात आहेत त्या मी करू शकतो. म्हणजे जी लेखणी आहे ती माझ्या हातात आहे, त्या ह्याच्यात मी करू शकतो, बदलू शकतो, परंतु ते तुमच्या कर्मात पाहिजे. ही महाराजांची सांगणं होतं. आणि लेखणी म्हणजे मी माझा जे विचार आहे मी कोणामध्ये जाऊन सुद्धा ते उतरू शकतो. म्हणजे मला ज्या गोष्टी सांगायच्या ते उद्या कोणाच्याही शरीरात प्रवेश करून मी सांगू शकतो, तुम्हाला लिहू शकतो. त्या गोष्टी सगळ्या निर्माताच मी आहे, तर वेगळी लेखणी काय? निर्माण त्यांनीच केलेलं आहे. स्वामी म्हणतात जसे सूर्य मी आहे, चंद्र मी आहे, प्रकाश मी आहे, वृक्ष मी आहे, तुझ्यात नांदणारा जो आहे आत्मा तो मी आहे. मग वेगळं काय? तेच महाराजांचं म्हणणं आहे, ते मी सगळ्यात आहे. त्यामुळे हे जे सगळं विश्व निर्माण केलं हे आमच्या सत्तेने चालतं. त्यामुळे लेखनाच्या पलीकडे आहे. आता ज्या वेळेला एखादा साधक तयार होतो, जशी तुम्ही कैरी असते किती जरी लपून राहिली, आंबा झाला पूर्ण कैरीचा की लपून राहतो का? त्याचा वास सुटतो, पक्षी त्याच्याकडे आकर्षले जातात, त्याचा रंग बदलतो, रूप बदलतं, चव बदलते, सगळा बदल होतो. त्याप्रमाणे एखादी व्यक्ती सिद्ध सत्पुरुष तयार झाला तर तो किती दिवस लपून राहतो आतमध्ये? त्याच्या वेव्ज या बाहेर लोकांना कळून येतात, आणि वेव्ज बाहेर लोकांना कळून आल्या की ते लपत नाही. जसं वयात आल्यावर वय लपतं का? नाही लपत. त्याप्रमाणे हे सिद्ध सत्पुरुष तयार झाले की किती जरी त्यांनी लपायचा प्रयत्न केला तरी ते लपू शकत नाही. म्हणून त्यांनी किती नागडे राहोत, उघडे राहोत, काठ्या मारोत, दारू पिओ, नाही तर काही उद्योग करो, नाही तर कडेकपारीत जाऊन राहो, परंतु ते कुठं नाही कुठं हे ओळखू येतातच. ते लपले जातच नाही. पण तो कैरी ते आंबा हा प्रवास होणं खूप गरजेचं आहे. तो प्रत्येकाला प्रवास करावा लागतो. म्हणजे हे मानव रूपात येतात तेव्हा सुद्धा तो प्रवास त्यांना आहे, नाही असं नाही. महाराजांना सगळ्याच्यातनं लहानपासून जावं लागलं. महाराजांना उपासना करावी लागली. स्वामींनी त्यांना हिमालयात नेऊन सोडलं, तिथं उपासना करून घेतली. उपासनाशिवाय आणि सद्गुरूशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही. वर्गात नुसते जाऊन बसला तुम्ही शिकू शकाल का? शिकवणारा पुढे असेल तर तो विद्यार्थी पुढे जाईल. त्याप्रमाणे ही मंडळी तयार असली तरी ज्या वेळेला मानव रूपात येतात त्यावेळेला या सगळ्या क्रिया घडवाव्या लागतात त्यांना, आणि त्याची त्यांना जाणीव असते. ते मूळ जाणीवेला सोडत नाही, ते धरलेले असतात, मानव रूपात जरी वाढले असतात तरी. त्यामुळे ते लपून राहत नाही.
आता तुम्ही म्हणाल बाजूला जातोय, बाजूला जात नाही, रुळावरच गाडी आहे. राम जेव्हा मानव रूपात आले, राम सीता लक्ष्मण मानव रूपात, ती शिवाचे अवतार, त्यावेळेला रूपात आल्यानंतर सीतेचं हरण झालं. सीतेचं हरण झाल्यावर राम जंगलामध्ये सीते 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 म्हणून ओरडत फिरायला लागले. हे फिरायला लागल्यावर वर शिव पार्वती बसले होते. पार्वती म्हणले, अहो हे म्हणले अवतार म्हणतात, ते कसे काय म्हणले, एवढी बायको हरण झाले ते पळत सुटले, सीते 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 म्हणून. मग हे देव कुठले, हे असं कसं, आला प्रश्न, काय म्हणले. मग त्यावेळेला शिव म्हणले की आता तो मानव रूपात आहे, त्यामुळे मानव रूपात शरीराला बंधन आहेत, त्या बंधनात त्याचा जीव आहे, पण त्याचा आत्मा जो आहे तो जागृत आहे आतमध्ये, की मी अवतार आहे हे त्याला जाणवतो. वेळ आली की तो ओपन करेल. तो सीतेसाठी रडत नाहीये, फिरत नाही, ते दुःख नाही. आणि समाजाला सुद्धा शिकवायचं, त्यांना सुद्धा बोध द्यायचा आहे. पार्वती म्हणली, हे मला पटत नाही तुमचं म्हणणं. आता बायका संशयखोर असतात, कधीच पटत नाही नवऱ्याचं कारण कोणाचं. तिने रूप घेतलं बिल्लिणीचं, आली खाली. आणि तिने काय केलं, तिने सीतेचं रूप घेतलं. सीतेचं रूप घेऊन ती पुढे येऊन उभी राहिली. ती म्हणली, ज्याला शोधते मी आहे, आली. आता इथं साधं माणूस असता तर बायको म्हणून त्यांनी लगेच धरलं असतं, परंतु आत याचं जागृतता होती. जरी सीतेचं रूप घेतलं तरी आतल्या मायेची, आधी मायेची जाणीव झाली त्यांना, आणि त्यांनी पाय पकडले. ते म्हणले, आई तू मला फसू नकोस, तू सीतामाया असलीस तरी तू आधी माया आहेस, त्यामुळे तू माझी आई आहेस. म्हणून आई म्हणून त्यांनी मिठी मारली. तेव्हा ती प्रगट झाली. प्रगट झाल्यावर सगळं झाल्यावर पुन्हा नमस्कार केला आणि ती गेली वर शिवाजवळ. शिव म्हणले, आता मी तुला जवळ घेणार नाही, कारण तू पत्नी म्हणून त्याची गेलेली आहेस, मी कसं करू. झाली दोघात पुन्हा भांडण. मग ती आली खाली. मग ती ज्या वेळेला राहिली कोकणात, ती अंबाजोगाई. मग ज्या वेळेला शिव इकडं होते, मग दोघांचं लग्न ठरलं तर याचा वचपा काढायचा म्हणून पार्वती तिथं आली अंबाजोगाई म्हणून त्यावेळेला, आणि शिव आले. मुहूर्त ठरला, सगळं झालं, कोंबडा आरवला, लग्न लागायचं, तयारी झाली सगळी. आणि ही नटत बसली, हिचं नटणं काय आवरे ना. शिव खवळले, गेले निघून. तेव्हा ती म्हणली की तू मला जर आई मानलेस तर मी तुझ्याशी लग्न कसं कर, मी लग्न करू शकत नाही. म्हणून अंबेजोगाई तिथं राहिली, ती कुमारिका राहिली, आणि शिव तिथं परळीला राहिली. काका, जी सिद्धवचनं तुम्ही जी सांगितली आणि त्यामध्ये तुम्ही बोललात की इच्छा माझीच केवळ, किंवा लेखणी माझ्या हातात, तर यामध्ये असं आहे की महाराज एका वेळी दुसऱ्याच्या शरीरात प्रकट होऊन काही गोष्टी जर आपल्याला सांगायच्या असतील तर ते करू शकत होते. किंवा एक खंड योग म्हणून ही जी एक योगिक क्रिया आहे ती महाराजांना खूप छान पद्धतीने येत होती, की आपल्या शरीराचे तुकडे करून परत ते जुळवणे, आणि हे करून त्यांनी अनेक शंकरलीला घडवल्या. तर त्याबद्दल काही माहिती सांगू शकाल का? महाराजांना कुठलीच गोष्ट अवघड नव्हती. ह्या गोष्टी आपण वाचतो आणि त्या अनुभव, पण त्यांना कुठलीच गोष्ट आवडली. जसं मी म्हणलं की ते पंचतत्व एकत्र करतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा येऊन प्रगट होतात. त्याप्रमाणे ह्या तुकडे करणं, हाडं मोडणं हे किरकोळ गोष्टी त्यांच्यासाठी, कारण निर्मातेच ते आहेत.
त्यामुळे त्यांना गोष्टी या काहीच अवघड नाही. आणि ज्या गोष्टी आपल्याला बाह्य जगाच्या वेगळ्या वाटतात ते त्यांचे फक्त हातचे खेळ असतात. तुम्ही त्यांना म्हणतात की चमत्कार, पण तो चमत्कार त्यांच्या हातनं सहज होऊन जातो आणि तुम्हाला त्याचं विशेष वाटतं की अरे हे काय, या जगा वेगळं दिसतं आपल्याला, म्हणून तुम्हाला ते वाटतं. पण तसं नाहीये. ते जाता जाता त्या गोष्टी सहज घडून जातात. आता बाधिक प्रकार काढणे येते, हे महाराजांना अवघड नाहीये. एका झटक्यात महाराज काढतात. म्हणून रात्री 12 ते 3 तिथं लाईन असते सूक्ष्म ह्याच्यात, 12 मोकळी व्हायला. त्या शक्ती सगळ्या 12 ते 3 तिथं असतात. आणि महाराज मग प्रत्येकाला टाइम देत, त्याचं हे पूर्ण झाल्यावर त्याला मुक्ती देतात. ही महाराजांची ताकद आहे. ज्ञानराजी रानडे लिखित जे पुस्तक आहे मी पाहिलेले श्री शंकर महाराज, हे महाराजांच्यावरचं पहिलं पुस्तक. पहिलं तर त्याच्या शेवटी त्या पुस्तकाचा शेवट करताना ज्ञानराजी म्हणतात की 1981 किंवा 83 साली महाराजांच्याकडून एक खूप सुंदर संदेश आला की माझ्या बाह्य रूपाला भुलू नका आणि मला इतरत्र कुठेही शोधू नका बरोबर. आणि अंतरीचा शंकर तुम्ही जाणा, माझं अस्तित्व तिथेच आहे. तर आता हे जे महाराजांचं बाह्य रूप होतं ते त्यावेळेला खूप लोकांना खटकलं. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत गाणगापूरला झालेल्या, काशीला झालेल्या, की तिथे महाराजांच्यावर लोकांनी खूप म्हणजे प्रश्न घेतले की यांना कसं महाराज म्हणावं. तर हे जो शेवटी जो काही एक संदेश आला होता किंवा ज्ञानराजी रानडेंचा आणि महाराजांचा जो सहवास होता, तर त्या संबंधाने आणि या संदेशाच्या अनुषंगाने काही सांगू शकाल का? मुळामध्ये काय आहे की बाह्य वेशावर आपण जाऊ नये. पहिलंच सांगितलं की बाह्यतकारी तुम्ही बघू नका, आणि लोक बाह्यतकारी याच्यात अडकतात. जसं गजानन महाराज पहिले प्रगट झाले, ते पत्रावळीवर जेवत होते. लोकांनी कोणी त्यांना आत नेऊन जेवण घातलं का? लोक त्यांच्याशी बोलले का? साईबाबा आले, लोक बोलले का त्यांच्याशी? फाटके कपडे अंगावर होते, दगड मारलेली आहेत. शंकर महाराजांना दारुड्या, बेवडा, वाकडा तिकडा म्हणून मारलेली आहेत दगड. त्यामुळे ही मंडळी जिवंत असताना त्यांची किंमत आपल्याला कळत नाही. जसं आपल्या बापाची किंमत ही आपल्याला मेल्यावरच कळते. तर बाप हा आपण बाप म्हणून बघतो, पण त्याची किंमत आपल्याला मेल्यावर कळते की आपला बाप किती मोठा होता, आपल्या बापाने आपल्याला काय दिलंय, आपण त्याच्या जीवावर काय जगतोय, हे गेल्यानंतर आपल्याला जाणवतं. तशी ही मंडळी जिवंत असताना यांच्याकडे कोणी पाहिलं सुद्धा नाही. हालाकीत काढलेत, मंदिरामधनं राहिलेत. पण गेल्यानंतर ज्यावेळी लोकांना त्यांचं तत्व कळलं, जे अंतर्मनात त्यांच्या घुसलेत, त्यांनी मार खाल्लेत, लाथा खाल्ल्यात, शिव्या खाल्ल्यात, तरी सुद्धा त्या लोकांनी त्यांना सोडलं नाही. ते लोक त्यांच्याजवळ टिकले, कारण हे लोक पहिल्यांदा जवळ येऊन देतच नाही. त्याप्रमाणे लोक किती टिकते ते बघतात. त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं की तुम्ही बाह्य याच्यावर जाऊ नका, तुम्ही त्यांच्याशी कनेक्टिंग व्हा, तुम्ही त्यांना ओळखा, आणि खरा शंकर कुठला हे तुम्ही आत शोधा. हा बाह्य शंकर बघू नका, त्याची दारू बघू नका, त्याची सिगरेट बघू नका, त्याचे कपडे बघू नका. सगळ्यांचं तत्व हे एकच आहे. पण मजा वाटते की जिवंत असताना लोक विचारत नाही आणि नंतर त्यांना सोन्याचे शर्ट घालून हे करतात. कारण ते त्यांच्याशी सुद्धा म्हणजे गेले तरी सुद्धा तत्वज्ञानाकडे ते बघत नाहीत. यांचा धंदा कसा करता येईल हे बघतात.
इतके किलोचं शर्ट, तितके किलोचं शर्ट. अरे जिवंतपणे करा. आई बा आपला आपल्या उपाशी ठेवायचं, जेवायला घालायचं नाही, वृद्धाश्रम दाखवायचा आणि मागून घरामध्ये फार सोन्याची याची फ्रेम करून लावायचा. काय उपयोग आहे? जिवंत तुम्ही करा, त्यांना नीट सांभाळा. ज्यांनी जग दाखवले त्यांची आठवण ठेवा. त्यांनी काय शिकवण दिली ते घ्या. त्यांना वृद्धाश्रम दाखवू नका. अडचणी आल्या तरी पोरं तेच दाखवतील आपल्याला. त्यामुळे त्या गोष्टी बघा ना तुम्ही. त्यामुळे जे मनापासून आईबापाचं, गुरुचं, महाराजांचं करतात, त्यावेळेला आई वडील गेले तरी दुःख होत नाही. एक शरीर गेलं, समोर हलतं चालतं शरीर गेलं म्हणून दुःख वाटतं, पण तितक्या प्रमाणात आपल्यातून. पण जे करत नाही, 4 मुलं असतील तर त्यातलं एखादा करतो, बाकीचे करत नाही, त्यांना दुःख इतकं होतं. ते दुःख गेले म्हणून होत नाही, तर आपण त्यांचं काही केलं नाही, जिवंतपणे त्यांना नीट वागवलं नाही, त्यांच्याशी बोललो नाही, आणि त्याचा त्रास आपल्याला होईल का म्हणून दुःख होतं, म्हणून रडतात. काका आता तुम्ही महाराजांची शिकवण एवढ्या छान शब्दात सांगितली. आता 30 ऑक्टोबरला जो प्रकट दिन आहे, तेव्हा नेमकी काय उपासना करावी हे सांगाल का? 30 तारखेला प्रगट दिन महाराजांचा आहे. त्याची उपासना ज्यांना जायचे त्यांनी आदल्या दिवशीपासून करावी. की जाताना सतत महाराजांचा ध्यास पाहिजे, की महाराजांचं दर्शन मला व्हायला पाहिजे. तुम्ही किती किलोचे पेढे नेताय, कुठले नेताय, हार कुठला नेताय, किती नारळ आणताय, ह्याला महत्व नाही. तुम्ही तुमचं तन मन हे महाराजांपुढे अर्पण करा. तिथं समाधीला डोकं ठेवल्यावर त्यांना सांगा, आतुरतेने हाक मारा की महाराज मी फक्त तुम्हाला भेटायसाठी आलोय, संसारिक गोष्टी मागायसाठी नाही. तुमच्याकडे आलोय हे तुम्ही मला भेटला पाहिजेत, तुम्ही माझ्याशी बोलला पाहिजेत, तुम्हाला मी ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी माझ्यावर तुम्ही कृपादृष्टी ठेवा, कृपा करा, हे महाराजांना आळवून सांगायला पाहिजे. तर महाराजांची हाक ही आजपर्यंत जाईल. आणि पहिलं त्याकरता मारुतीरायांना भेटा. मारुतीरायांना भेटून नमस्कार करून मग त्यांच्याकडे जा, म्हणजे महाराजांना कळेल. त्यामुळे हीच त्यांची 30 तारखेची प्रगट दिनाची उपासना आहे. आणि महाराज हे 24 तास प्रगट आहेत, त्याच दिवसापुरते प्रगट नाहीत. ते आपण करतो, ते फक्त आठवण त्या दिवसाची राहावी म्हणून तो दिवस आपण पक्का धरतो आणि तो करतो. पण महाराज हे 24 तास आहेत, श्वासात आहेत. आणि जास्तीत जास्त गुरुचरित्र पारायण करा. तुमचा संसार सांभाळून, कुठे संसारात आडकाठी न येता तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही महिन्यातनं एकदा, 2 महिन्यात एकदा गुरुचरित्र पारायण करा. महाराजांना गुरुचरित्र पारायण प्रिय आहे. ज्ञाननाथजींना सुद्धा महाराजांनी गुरुचरित्र वाचायला सांगितलं शेवट, की उलट गुरुचरित्र वाच, आणि मग देह ठेवला. त्यामुळे त्यांनी आम्हालाही सांगितलं की जिथं गुरुचरित्र पारायण आहे तिथं माझं वास्तव्य आहे. हे पक्क धरून गुरुचरित्र पारायण जरी बसलात तरी शेजारी पाठ मांडा, संकल्प करा, पान सुपारी ठेवा, महाराजांचा फोटो ठेवा आणि गुरुचरित्र पारायण चालू करा. आणि कुठलंही पारायण चालू करताना संकल्प मांडला तर एवढंच ठेवा, बाकी संसारी संकल्प ठेवायची गरज नाही. महाराज एकदा तुम्हाला प्रसन्न झाले की सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतात. जसं शिकून तुम्ही अधिकारी झालात की तुम्हाला सांगायची गरज भासत नाही,
मला ऑफिस वेगळं दे, टेबल खुर्ची दे, पिऊन दे, पिये दे, गाडी दे, बंगला दे, सांगायची गरज नाही. तुम्ही त्या खुर्चीवर बसलात की तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या लगेच मान्य होतातच. त्याप्रमाणे जर तुम्हाला महाराजच भेटले तर ह्या गोष्टी मागायची तुम्हाला गरज नाही. त्यामुळे गेलात तर व्यावहारिक कुठल्याही गोष्टी मागू नका. आपण भिकारी नाहीत. आपण त्यांच्याकडनं भीक मागायची ती हीच की महाराज आम्हाला तुम्ही भिक्षा द्या, की तुमची आठवण तुमची आम्हाला मनात सतत राहू दे आणि तुमचं कनेक्टिंग आम्हाला हे सतत राहू दे. हेच 30 तारखेला जाऊन मागायचं, तर ते महाराजांपुढे पोचेल. नाही तर नुसतं दगडावर डोकं आपटून येण्या इतकंच त्याला किंमत आहे. हाच संदेश. काका, खूप खूप धन्यवाद. आणि आज तुम्ही खूप छान वेळ दिलात आणि खूप छान गप्पा झाल्या. सगळ्यांना परत एकदा त्यामुळे दिवाळीच्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा, चॅनलवाल्यांना शुभेच्छा, ताईंना शुभेच्छा, सर्व ऐकणाऱ्यांना शुभेच्छा. दिवाळी सुख समृद्धीची जाओ. तुमच्या जीवनात सुद्धा महाराजांचं नाव घेऊन प्रकाश पडो, उजेड पडो, हीच इच्छा महाराजांपुढं सिद्ध हो. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.